चला आज मस्त अशी झणझणीत हिरवी मिरची घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवूया। दुधी भोपळ्याची भाजी प्रत्येकालाच आवडत नाही, न आवडीचे पण आवडीने खातील अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर भाजी बनवण्यासाठी इथे मी चांगला दुधी भोपळा कापून घेतलेला आहे। आता या दुधी भोपळ्याला तुम्हाला 2दा ते 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। ही दुधी भोपळ्याची भाजी आपण खलबत्त्यात हिरवी मिरचीचं वाटण करून ही भाजी करणार आहोत। त्यासाठी आता खलबत्त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून चांगलं खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं, जिरे टाकायचे, जिरे चांगले तडतडले की मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कुटून घेतलेलं खलबत्त्यातलं वाटण टाकायचं। आता त्याच पद्धतीने इथे भाजलेलं जिऱ्याची पूड टाकायची आणि अर्धा चमचा हळद टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगल्या पद्धतीने याला देखील हलवून घ्यायचं। आता आपण स्वच्छ पाण्याने धुतलेला दुधी भोपळा यामध्ये घालून घ्यायचा। नंतर यामध्ये शक्यतो मुगाच्या डाळीचा कणेर किंवा साधी अख्खी मुगाची डाळ घातली तरी पण चालेल। इथे माझ्याकडे मुगाची डाळ होती म्हणून मुगाची डाळ टाकली। आता मुगाची डाळ शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटे वाफवून घेतलं। वाफवून घेतल्यानंतर परत एकदा दुधी भोपळा चांगल्या पद्धतीने हलवायचा। शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, गरम पाणी घातल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। नंतर भाजलेले शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आणि मस्त अशी भाजी हलवून घ्यायची। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। मग काय, ही दुधी भोपळ्याची भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार होते। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की भोपळ्याची भाजी ही बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।